तर हा व्यापारी जंगलात जातो वस्तू शोधायला, हे करायला. तर हा पहिला पॉइंट आपल्याला जडभरत प्रभू गोंडराजाला सांगतो. आणि त्यातनं त्याला असं सांगायचं असतं की या जगामध्ये प्रत्येक जण प्रत्येक वस्तूकडे बघून असा विचार करत असतो की ह्याच्यापासून काय सुख मिळू शकतो. जर का आपण कृष्ण भावना भावित नसू तर रस्त्याने जाताना आपल्याला दिसणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, खाण्याची गोष्ट, प्रत्येक गोष्टीचा कसा भोग घेऊ असा आपण विचार करू शकतो, करायला. म्हणून आपल्या आचार्यांनी सांगितलं की सतत आपण नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपला दृष्टिकोन हा बरोबर उलटा असला पाहिजे की प्रत्येक वस्तूकडे बघून या वस्तूला मी कृष्णाच्या सेवेत कसं राहू. आपल्याला एखादी खायची वस्तू दिसली तर हेच मी भगवंतांसाठी कसं बनवून देवाला दाखवू, हा आपला विचार असला पाहिजे. आपल्या एखाद्या ओळखीची व्यक्ती भेटली तर ह्यांना कसं मी भक्त बनवू, हा आपला विचार असला पाहिजे. आणि श्रील प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात की या जगामध्ये सुख शोधणं सोडून द्या. त्याच्यावरती एक सुंदर गोष्ट प्रभुपादांनी सांगितलेली की एक माणूस असतो, त्याचे वडील मरतात, मग तो ज्योतिषाकडे जातो. अशा 2 गोष्टी प्रभुपादांनी सांगितल्या. आणि मग कोणीतरी त्याला सांगतात तुझे वडील फार श्रीमंत होते, खूप पैसे होते त्यांच्याकडे. तो अच्छा, मग म्हणे हा तू बघ कुठे कुठे जायचे ते, कुठे त्यांनी ठेवलं असेल एखाद्या हंड्यामध्ये सोन्याची नाणी. मग तो जिथं जिथं वडील जायचे, तो शेतावरती, नदीवरती, माळावरती, इकडे तिकडे सगळं इतका फिरतो, मरतो तो, त्याला काही सापडत नाही. आता गावातले लोक म्हणतात आता ह्याला काय, कोण ह्याचा अंत्यसंस्कार करणार आणि काय, आपण ह्याला ह्याच्या घराच्या अंगणातच करू. आता हे घर पण पडीकच झाले, हाच एकटा होता. म्हणून ते खोदतात तिथं घराच्या अंगणात, तिथं ते सोन्याचं हे मिळतं, नाण्यांनी भरलेला एकदम मोठा माठ मिळतो. मग त्यांच्या लक्षात हा किती माठ माणूस होता, हा सगळीकडे फिरला आणि घराच्या अंगणातच खोदला. शेतावर जाऊन खोदत होता, नदीच्या तीरावर खोदत होता, जंगलात जाऊन खोदत होता. स्वतःच्या घरात त्यांनी खोदून बघितलं नाही. याचा अर्थ असं की आपल्या हृदयामध्ये आपण खोदून पाहिलं पाहिजे की सुख कुठे. आपण सदैव सुख म्हटलं की आपण बाहेर बघत असतो, काहीतरी पाहण्यामध्ये सुख आहे. म्हणून तर आजकाल आपण मोबाईलवरती लोक बघतो की सारखं सारखं असं असं असं, तर त्यांना असं वाटतं असं पाहण्यामध्ये काहीतरी सुख आहे, ऐकण्यामध्ये काहीतरी सुख आहे, काहीतरी मिळेल, सुख मिळेल, काहीतरी पाहायला मिळेल, काहीतरी ऐकायला मिळेल. त्यानंतर मग ते झालं, मोबाईल बदलला की मग ते खाण्यामध्ये काय सुख आहे का, मग त्यात ते शोधत असतात. काही जण ते दोन्ही एकत्र करत असतात कार्यक्रम. तर हे सगळा जो हा कार्यक्रम झालेला आहे सुख शोधण्याचा कार्यक्रम, आणि त्या माणसासारखं आपलं झालंय की आपण माळ्यावरती जाऊन, शेतावरती जाऊन, नदीवरती जाऊन, इकडे तिकडे सगळीकडे जंगलामध्ये जाऊन सगळीकडे खांदतोय, पण इथेच आपण खोदून खोदून आपण शोधत नाहीये की जे सुख आहे हे इथे. कारण आत्मा सच्चिदानंद आहे आणि आपण आपला प्रवास आत्म्याकडे आणि आत्म्याकडून परमात्म्याकडे केला पाहिजे. आपला प्रवास उलटा चालू आहे, आपला शरीराकडे आणि शरीराकडून इतरांच्या शरीराकडे, इतरांच्या शरीराकडे, इतर खाण्याच्या वस्तूंकडे, पाहण्याच्या वस्तूंकडे, असा आपला प्रवास आहे तो. म्हणून आपण कधी कधी असं म्हणतो यू टर्न घ्यायचं. भक्ती म्हणजे काय की आपण पूर्ण चुकीच्या मार्गावरती. जसं मी आज शरद बिहारी प्रभूजींचं घर शोधत होतो, चुकलो मी कोरेगावामध्ये कुठेतरी, काय गुगलच्या बाईचं ऐकत कुठे 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 अशा ठिकाणी जाऊन गेलो की तिथून आता माझी गाडी पुढेच जाऊ शकत नव्हती. आणि मग ते लोक म्हणाले की तुम्ही असं करा तर पुढे जाऊन यू टर्न घ्या, मग पोचा. मग मी ते राधा गिरधारी पाशी पोचलो. भक्तीमध्ये येणं म्हणजे यू टर्न घ्यायचं. आपण जे काय आधीचं करत होतो ते सगळं चुकीचं होतं.
आपल्याला वाटायचं की नाचण्यामध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये किती वेळा नाचलो, किती वेळा आपण खाल्लं, काय काय, किती पिक्चर पाहिले. असं आपल्याला या गोष्टीमुळे आत्मा संतुष्ट होत नाही. तर हे होतं पहिलं उदाहरण. आणि मग ते असं सांगतात की तो त्या जंगलात जातो आणि त्या जंगलामध्ये 6 चोर होते. म्हणजे त्याला काय सापडायचं तर राहिलं बाजूला, त्या 6 चोरांनी त्याला लुबाडून टाकलं. कोण आहे ते 6 चोर? अजून कोणी? पाच इंद्रिय आणि मन. 6 म्हटलं की आपल्याला तेच वाटतं. बरोबर आहे, साहजिक. 5 इंद्रिय आणि आपली मन, आणि हे सुख शोधायला गेलेला त्या माणसाला लुबाडून टाकतात. ही आपली 5 इंद्रिय आहेत, ती इतकी असंयमित असतात, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. बघा ना, असं होतं ना, कधी कधी आपण खातो, खाल्ल्यानंतर सुद्धा घरातले डबे काढतो, फ्रीज उघडतो. अरे आता तर जेवला नाही, ढेकर पण दिलेली असते तरी पण ते एवढा आईस्क्रीमचा सेल का होतो? आईस्क्रीमच्या एवढ्या फॅक्टरीज का चालतात? आणि लोक खातात, त्यातनं त्यांना असं काही संतुष्टी मिळत नाही, मग ते आईस्क्रीम खातात. त्याच्यानंतर आपण म्हणतो जठराग्नी पेटतो आणि तो सगळा आईस्क्रीममुळे थंड होतो. पण हे एक सुख शोधण्याचा प्रकार असतो. आपल्या भगवद्गीतेमध्ये जर का तुम्ही एक चित्र आहे बघा, त्या चित्रामध्ये एक रथ काढलेला आहे. रथाला 5 घोडे आहेत, प्रत्येक घोड्यावरती इंद्रिय. बुद्धी म्हणजे सारथी, लगाम म्हणजे मन. बुद्धी भ्रष्ट होते, मग लगाम सुटतो हातात, मन आपलं. त्यामुळे असंयमित मन आणि 5 इंद्रिय, आणि मग ते घोडे कसेही पळायला लागतात. आणि मग प्रवासी घाबरतो, तो जो रथावरती बसलेला असतो. या जगातील लोक का सदैव एका घाबरलेल्या परिस्थितीत असतात? तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्याच्या गाडीत बसला, ड्रायव्हर पिलेला आहे आणि तो कसाही चालवतोय, आपण घाबरतो पाठीमागे बसून, कारण आपला काही कंट्रोल नसतो. तशी आपली अवस्था प्रत्येक वेळेस झाली जर का आपली इंद्रिय संयमित नसतात, म्हणजे ही 5 घोडी उधळलेली असतात. आणि ही उधळलेली 5 घोडी आणि आपलं मन आणि भ्रष्ट झालेली बुद्धी, आणि आपण नुसते असे बघत बसतो. म्हणून कृष्ण भावनाभावी जेव्हा आपण होतो, नामस्मरण जेव्हा करायला लागतो, इंद्रियांचा संपर्क, जसं आपण डोळ्याने देवाचं दर्शन घेतो, कानाने कथा ऐकतो आणि प्रसाद घेतो, कीर्तन ऐकतो कानाने, हे जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा ही इंद्रिय हळूहळू शुद्ध होतात. आता इंद्रिय अशुद्ध अवस्थेत आहे. अशुद्ध म्हणजे आजारी अवस्थेत आहे. आजारी माणसाला कसं कशामध्ये काही टेस्ट येत नाही, काही चव नसती, काही चांगलं वाटत नाही, तसं आपल्याला इथं बसवतात, आपल्याला सांगतात हरे कृष्ण महामंत्र बोला, सकाळी घ्या, आपल्याला काही ते रस वाटत नाही, पण ते आपल्यासाठी औषध आहे, ते आपण नियमितरित्या घेतलं पाहिजे. नंतर ते सांगतात की ह्या जंगलामध्ये काही कोल्हे, कोल्हा असतो, जॅकल, लांडगे. आवाज कोण करतो, कोल्हा का लांडगा? का दोघे? कोल्हा आवाज करतो. तर ते म्हणे की हे कोल्हे, त्या कोल्हे म्हणजे काय की ना, आता ही उदाहरणं जेव्हा दिलेली आहेत त्यावेळेस असं सांगितलेलं नाही की हे भक्तांच्या घरांसाठी नाही आहे मुलाच्या. ते सांगतात की कोल्हे जे आवाज करत राहतात, म्हणजे तुमचे जर का नातेवाईक जर का भक्त नसतील, घरातली लोक, मुलं किंवा कोणी, तर ते सतत मला हे दे, मला ते दे, मला हे दे, मला ते दे, हे सतत जे चाललेलं असतं, हा त्या कोल्ह्यांच्या आवाजासारखा असतो. श्रील प्रभुपादांच्या स्वतःच्या आयुष्यात असं झालं की त्यांची पत्नी भक्त नव्हती
आणि एक दिवशी तिला चहा प्यायला पैसे नव्हते म्हणून ती भगवद्गीता तिने विकून टाकली प्रभुपादांची. प्रभुपाद म्हणाले भगवद्गीता कुठे? म्हणे मला चहासाठी पैसे नव्हते म्हणून गीता विकली. मग प्रभुपादांनी तिला हा प्रश्न विचारला, टी और मी, तुम्हाला चहा हवा आहे का मी हवा? पत्नीला वाटलं की काय मजाक करतायत, म्हणजे चहा हवाय. आणि प्रभुपाद तिथून घर सोडून गेले त्यानंतर काही दिवसांनी. तर ते त्या या कोल्ह्यासारखं असं वागणूक होतं की सदैव हे ते आहे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. कोरेगावमध्ये डास आहे भरपूर. बापरे, रोज मी जातो आजारात. डास, डास म्हणजे मत्सर करणारी व्यक्ती असं त्यांना डास म्हणजे. तो जंगलामध्ये जो हा व्यापारी काही काही वस्तू गोळा करायला गेलेला आहे त्याला डास चावतात. डास म्हणजे मत्सर करणारी व्यक्ती. आधी आपल्याला 3 प्रकारचे त्रास असतात, आध्यात्मिक त्रास, आधी भौतिक त्रास, आधी दैविक त्रास. आधी भौतिक त्रास म्हणजे इतर व्यक्तींकडनं, जनावरांकडनं, डासांकडनं. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलं की हे जे मत्सरी करणारे तुमच्यावरती व्यक्ती असतात, मग ते तुम्हाला काहीतरी टोचून बोलतात. खरं डास परवडला त्या टोचून बोलणाऱ्या लोकांपेक्षा, बरोबर आहे की? तो डास काय चावतो, ते थोडा वेळ दुखतं, नंतर ते सकाळी कदाचित थोडंसं लाल होतं, ते निघून पण जातं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. म्हणजे टोचून बोलतात ना ते 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष लोक मरताना पण आठवण करतात की तो बोललेला मला असं. तर म्हणून ह्याची तुलना त्या डासांसारखी केली. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असे काही डास आहेत? तर हे असतातच या जगामध्ये. ध्रुव महाराजांना त्यांच्या आईने टोचून बोलले. अवंती ब्राह्मणाची कथा जी आपल्या 11व्या 12व्या अध्यायामध्ये, तो अवंती ब्राह्मण खूप चांगला होता, नंतर त्याला वाईट सवयी लागल्या. वाईट सवयी लागल्यानंतर तो पूर्ण भिकारी झाला. तो चांगला असताना ज्या लोकांना तो जेवायला घालायचा ती लोक येऊन तो जेवत असताना त्याच्या जेवणात माती टाकायचे, लघवी करायचे. आणि मग अवंती ब्राह्मणाला असं तिथून त्यांनी स्वतःची आईला गीता म्हणून असं लिहिलेलं आहे की तो स्वतः एक तरी खूप त्याच्यानंतर नाही आईला गीता दुसरीकडे, पण तो स्वतःची एक त्यांनी वैराग्य आल्यानंतर खूप खूप श्लोक लिहिलेले आहेत. त्याला लक्षात येतं की भौतिक जगातली लोक कशी आहेत. त्यानंतर या जंगलामध्ये एक चक्रीवादळ. चक्रीवादळ म्हणजे काय? पुढे काय गेस करू शकतो? वादळ आलं की डोळ्यामध्ये धूळ जाते. म्हणजे खरंच तुम्हाला सगळ्यांची कळकळीने विनंती आहे की घरी गेला प्लॅस्टिक मध्ये असलेला आपला 5वा स्कंद काढा आणि त्यातला 13 आणि 14 वाचून बघा. चक्रीवादळ आपण आपल्या गावात सुद्धा बघा कधी कधी जोरात हवा सुटली आणि मग आपण काय करतो, कारण ती धूळ डोळ्यामध्ये जायला लागते, बरोबर आहे. धूळ एकदा डोळ्यामध्ये गेली की आपल्याला दिसत नाही. ही धूळ म्हणजे कामावस्था. हा जडभरत सांगतो की ही धूळ म्हणजे कामावस्था. ही एकदा आपल्या डोळ्यामध्ये गेली की आपल्याला दिसायचं बंद होतं. दिसायचं बंद होतं म्हणजे काय चांगलं आहे काय वाईट काही कळत नाही. लोक बघा पकडले जातात, आपल्याकडे मोठी मोठी लोक पकडले जातात, नंतर कळतं की ह्यांना 2 लग्न झालेली आहेत, इकडून 2 मुलं आहेत, तिकडून 2 मुलं आहेत, तिकडून 3 मुलं आहेत. आणि आजकाल पेपरमध्ये किती येतं हे छापून. तर हे कामं वाचतात. माणूस पूर्ण आंधळा होतो. हे ते चक्रीवादळ. याची उदाहरण द्यायची झाली तर अजामिल. तो एका वेश्येला बघून येतो जंगलामध्ये आणि तो इतका वेडा होतो की तो आपल्या आई वडिलांना हाकलून देतो, त्याच्या बायकोला हाकलून देतो सगळ्यांना, आणि वेश्येबरोबर राहून संसार. ह्याला म्हणतात आंधळा होणे. कळतच नाही की माणसाला काय करतोय ते बरोबर आहे का चुकीचं.
म्हणून असं नित्यनियमाने येऊन सत्संगामध्ये बसून प्रवचन ऐकणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. पुरंजन आणि उर्वशीची पण अशीच गोष्ट आहे. आपण रातकिडा ज्याला म्हणतो, आवाज, तर असं म्हणतात की आपले शत्रू किंवा काही सरकारी लोक, सरकारी कर्मचारी जे काहीतरी फतवे काढतात, हे करा, ते हे भरा, ते भरा, आणि हे त्या रातकिड्यासारखे आवाज करतात. तो आपल्याला तो आवाज सहन होत नाही, बरोबर की नाही? तसंच इन जनरल तरी आजकाल आपल्याकडे चांगलं सरकार वगैरे आहे, पण कलियुगामध्ये असं बोलले की सरकार इतकं वाईट होईल हळूहळू की लोक जंगलात पळून जातील, परेशान. हा, सरकार कितीही असलं तरी सरकारी कर्मचारी मात्र तसेच असतात. आपण एका बागेमध्ये दोन सरकारी कर्मचारी काम करत होते. एक माणूस बागेत बसून, म्हातारी व्यक्ती होती, बघत होता काय करतात. सकाळच्या पूर्वार्धामध्ये एकाने असा मोठा खोल खड्डा खणला, दुसरा तसाच बसून. मग त्यांचा लंच ब्रेक झाला, मग ते 1 तासभर जेवले पडले. दुपारी 2 वाजता मग परत दुपारचं काम सुरू झाल्यावर तो सकाळी आराम करत होता, त्यांनी तो खड्डा बुजवला आणि पहिल्याने आराम केला. काय 5 वाजता ते असे मग सगळे खड्डे बिड्डे बुजवून एकदम हसत असे निघाले बागेत. तो माणूस तो बघत होता त्यांना सकाळपासून. तुम्हाला केलं काय तुम्ही? एकाने खड्डा खाणला, एकाने बुजवला, आणि असे एवढे संतुष्ट होऊन तुम्ही घरी चालला. त्यामुळे बघा, एक तिसरा होता जो येऊन झाड लावणार होता, तो आला नाही. तर आम्ही काय करू? माझं काम होतं खड्डा खोदायचा, ह्याचं काम होतं खड्डा बुजवायचा. झाडवाला आला नाही, आम्ही आमचं काम केलं. हे भागवतामध्ये अशा सरकारी लोकांचं उदाहरण म्हणून एका सरकारी ऑफिसमध्ये एक माणसाला सांगितलं, जुन्या फायली काढ, कुठल्या इंग्रजांच्या जमान्यातल्या. तो फायली काढता त्याला एक दिवा सापडतो जुना. साहेब बघा काय, तो दिवा असा पुसतो, त्यातनं असा जिनी बाहेर येतो. जिनी म्हणतो, बोल तुझ्या 3 इच्छा काय? म्हणतो बाबा, पहिल्यांदा म्हणे मला असं चांगले कपडे, लगेच चांगले कपडे बदलले. म्हणतो मला ऑफिसला जायला स्कूटरवर नाही येतो, मी गाडी दिली, लगेच त्याला अशी बाहेर गाडी दिसली, पॉम्प पॉम्प गाडीचा आवाज येतो. तिसरा म्हणतो असं काहीतरी कर की बस काही काम नसावं, पैसे मिळाले पाहिजे. लगेच तो जिनी त्याला उतरून सरकारी खुर्चीमध्ये ठेवून देतो. परत तेच तू करतोयस आणि तीच तुझी इच्छा मी पूर्ण करतो. तर हे जे आवाज प्रभुपाद सांगतात की रातकिड्याचे आवाज, तसंच तुम्ही भक्ती करायला लागल्यानंतर लोक तुम्हाला त्या रातकिड्याच्या आवाजासारखे कर्कश होऊन, तुम्ही हे ऐकलंच असेल ना, काय करतोयस, काय वेड्यासारखं करतोयस, कशाला जातोयस, हे IPL चालू आहे आणि तू तिकडे कुठे चाललायस, क्रिकेटची मॅच बघू. हे प्रल्हाद महाराजांचं उदाहरण देतात की प्रल्हाद महाराज हिरण्यकश्यपूपासून सतत ऐकत राहिला, पण प्रल्हादाने हे टॉलरेट केलं, सहन केलं. तसं आपण सहन केलं पाहिजे. पुढे ते एक उदाहरण देतात, एक झाड. त्या झाडामध्ये बघा तुम्ही, पानं नाहीये, फुलं नाहीये, फळं नाहीये. म्हणजे अशा झाडाचा काय उपयोग? तर जेव्हा आपण आपल्या भौतिकवादी लोकांचा आश्रय घेतो, कधी कधी आपल्याला असं होतं ना की भक्तांकडनं कुठे दुखावलं गेलो, काय झालं, ते आपल्याला वाटतं नाही, ते आपले जुने मित्र, आपलं ते सगळं तेच बरोबर, आपण तिकडे जातो. तर जड परत सांगतो की ती लोक एका अशा झाडासारखी आहेत ज्याला पानं नाहीत, फुलं नाहीत, फळं नाहीत. अशा झाडाचा उपयोग काय? की जो माणूस भक्ती करत नाही तो या अशा झाडासारखा.
आणि मग ते पुढे म्हणतात की त्या जंगलामध्ये पुढे जाऊन तो जो व्यापारी शोधत शोधत वस्तू शोधतोय त्याला मग तो तहान लागते आणि मग त्याला विराज, त्याला मराठीत काय म्हणतो आपण, जे आपल्याला मृगजळ दिसतं की आपल्याला स्वतःने किती छान आहे, तिथं पाणी, तिथं जातो आपल्याला ते अजून पुढे गेल्यासारखं होतं की नाही. आपल्याला असं प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतं की आता सुखी होऊ, आता सुखी होऊ, तेव्हा आपण तिथं जातो आम्ही. जसे आपण शाळेमध्ये होतो 7वी मध्ये हाफ पॅन्ट घालायचो, बरोबर की नाही. मग आपल्याला वाटतं की 8वी मध्ये गेल्यावर होता फुल पॅन्ट मिळणार. मग वाटलं नाही नाही, मग 10वी मध्ये गेल्यावर आपल्याला कळतं नाही नाही, 10वी मध्ये कसे सगळ्यांना दादा दीदी बोलवतात. मग 10वी गेल्यावर आपल्याला असं कळतं नाही नाही नाही, ते कॉलेजमध्ये तिथं तर कुठलेही स्कूल ड्रेस नाही, काही कपडे घाला, दप्तर नाही, एक वही फक्त बरोबर घ्या, कॉलेजवर उपकार करतोय असं आहे, मी पण विद्यार्थी हे कळावं म्हणून. आणि कसलं मस्त यार. नाहीतर ते शाळेचं दप्तर आठवत आहे, शाळेतलं दप्तर घेऊन चाललेल्या माणसाला आता तो कॉलेजचा मुलगा दिसतो ना, हा सायकलवरनं दप्तर घेऊन आपला चाललाय, तो कॉलेजचा मुलगा काय त्याच्या हातात वही नाही काय नाही आणि बाईकवर चाललाय, असं वाटतं हे सुखी. मग कॉलेज गेल्यावर कळलं नाही ना, मग ते मेडिकल इंजिनिअरिंग इकडे तिकडे गेलंय ते सुखी. मग ते मेडिकल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मग आपल्याला असं नाही, त्याला जॉब मिळालाय एकदम असा भक्कम पगाराचा, तो सुखी. मग तो भक्कम पगारवाला असा बिचारा सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करत असतो, 9-10 वाजता तरी ऑफिसमध्येच असतो, झोपतो की सकाळी 7ला परत ऑफिसला जायला निघतो. आणि मग त्याला ते शाळेतली हाफ चड्डीची पोरं दिसतात. लोक आहेत त्यांना इन्कम टॅक्सचं टेन्शन नाही, बॉसचं टेन्शन नाही, ऑफिसला पोचायचं टेन्शन नाही. ही पोरं अशी डबक्यात उडी मारत असतात आणि ती पोरं त्या माणसाकडे बघत असतात, गाडीतनं चाललायचं बाय मस्त गाडीत बसलाय. तर सुख आपल्याला नेहमी असं कुठेतरी पुढे दिसत, कुठेतरी पुढे सुख आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगतोय, आत्महत्या करायला गेलेल्या माणसाची गोष्ट सांगतो. माणूस एक दिवशी असा वैतागतो, एक माणूस, आणि तो असं ठरवतो की आता आयुष्य संपवायचं. म्हणून तो असा एखाद्या डोंगरावरती जातो, त्या डोंगरावर पॉइंट असतात ना, हा पॉइंट तो पॉइंट तो पॉइंट तो पॉइंट, तर एका पॉइंटवर जातो आणि तिथून उडी मारायच्या आधी तो त्याची बाईक लावतो खाली, आपण बघ त्या आयुष्यात काय त्याला खूप सगळीकडेच त्याचं अयशस्वी झालेला असतो. त्यामुळे तो म्हणजे इथं तरी यश मिळालं पाहिजे. तर काय होतं, माणूस 16व्या मजल्यावरनं पडतो तेव्हा आवाज येतो आ ढम, पहिल्या मजल्यावरनं पडतो तेव्हा आवाज येतो ढम आ ढम आ नाही झालं पाहिजे, आ ढम म्हणतो. सगळा अभ्यास करतो, उडी मारण्याची तयारी करतो. एक भिकारी तिथं बसलेला असतो, सगळं बघत असतो, ही गाडी लावली खाली आपण बघितलं, त्याच्या लक्षात येतं की हा आता जीव द्यायला. कारण बरीच लोक तिथे येऊन उड्या मारत असतात. मग हा असा तयारी करतो, 1 2 साडे माडतो. 1 मिनिट, बाईक तुमची आहे का, चावी मला दे ना. तू खाली जात आहे, तुला कशाला पाहिजे बाईक, चावी देऊन टाकतो. मग परत 1 2 साडे 1 मिनिट, तुमचं घर आहे का इकडे जवळपास, आहे ना, म्हणून मला चावी द्या ना, मी राहतो ना तिथे. मग तू आता खाली चाललं, तुला काय पाहिजे, खोलीची चावी. परत 1 2 मिनिट, खिशात पाकिट आहे का, पाकिटात पैसे, तू पैसे घेऊन कशाला उडी मारतो, खाली काय नाही, चहाची टपरी सुद्धा नाही, वाचलं असतं मला माहिती आहे इकडं खाली काय आहे, पैसे मला दे ना, तू मार उडी बिंदास. परत 1 2 साडे 1 मिनिट, शेवटचं डिस्टर्ब करतो तुला. बघ आता मी इथं असा टॉयलेटवर बसलोय, मला घराची चावी दिली, बाईकची चावी दिली, घरी मी तशा बाईकवर बसून गेलो तर सोसायटीतल्या लोकांनी आत घेतलं पाहिजे ना मला. तर तू काय कर,
शर्ट पॅन्ट कशाला उडी मार? तुला खाली कोण बघायला नाही मला माहित आहे. अंडर पॅन्टवर उडी मार तर कन्व्हिन्स करतो. कुणी नाही तिथे खाली, काय बायका बिका नाहीत, काय नाही काय नाही. मरणारच आहेस तू. एवढे चांगले कपडे घालून कशाला उडी मारतो? तो म्हणतो ना बरोबर होत. मग तो आपला टी शर्ट काढायला, टी शर्ट काढताना त्याच्या मनात विचार येतो की माझ्याकडे बाईक आहे, ह्याच्याकडे बाईक नाही. माझ्याकडे घर आहे, ह्याच्याकडे घर नाही. माझ्याकडे पैसे आहेत, ह्याच्याकडे पैसे नाही. माझ्याकडे कपडे आहेत, ह्याच्याकडे कपडे नाही. आणि हा इथे बसला मी उडी मारतो. हे असं का होतं? कमी होतं जेव्हा आपण आपल्याकडे कृष्णाने आपल्याला काय काय दिलंय याचा आपल्याला विसर पडतो. भरपूर दिलंय कृष्णाने आपल्याला. एक शरीर दिलंय जे सुदृढ आहे. थोडेफार प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, सगळ्यांनाच असतं, थोडंफार 19-20 सगळ्यांना असतं. पण श्रीकृष्णांनी आपल्याला जे दिलंय त्याची आपल्याला जाणीव ठेवणं खूप गरजेचं. आणि ती जाणीव आपण ठेवावी. आपल्याला नेहमी दुसरी लोक सुखी वाटत असेल. मी खूप वेळा ते ह्याचं उदाहरण देतो ना तुम्हाला. एक कावळा असतो, खूप सुखी असतो, आणि मग त्याला एक दिवशी हंस दिसतो. अरे कसला गोरा आहे, मी कसा काळा. आपल्याला होता फॉरेनर लोकांना बघितल्यावर आपण असा विचार करतो की जेव्हा काय हे लोक सगळे अमेरिकेतले गोळे, करपलेला माल सगळा तू भारतात पाठवतो. आणि असं का आम्ही ब्राऊन कलर तपकिरी. तो शेवटी जाऊन त्या हंसाला म्हणतो तू काय सुटते, मी गोरा आहे, मी काळा आहे. हंस म्हणतो अरे मला पण आधी असं वाटायचं मी फार सुटते. तू आणि मी ब्लॅक अँड व्हाईट आहे. मला कलर दिसला त्या दिवशी, मला पोपट दिसला हिरव्या रंगाचा, त्याला लाल रंगाची चोच, 2 रंग आहेत. आपण कृष्ण धवल. आधी असायचं ना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. काय ब्लॅक अँड व्हाईटला काय इम्पॉर्टमेंट असं, तो पोपटाचा पत्ता घेतो, पोपटाकडे जातो. पोपट म्हणतो अरे मला पण आधी असंच वाटतं मी फार सुटते. पण थोड्या दिवसापूर्वी मोर बघितला, मला काय 2च रंग आहेत, त्याला किती रंग आहेत. कावळा म्हणतो अरे काय सांगतो, कुठे असतो म्हणजे बाजूला बाग आहे, त्या बागेत पिंजऱ्यामध्ये ठेवलंय. तो जातो त्या पिंजऱ्यामध्ये, लोक सेल्फी घेत असतो तो मोराच्या बरोबर, असा मोर आणि आपण असतो. कावळ्याला इतकं वाईट वाटतं. कावळा म्हणतो मी ओसवाल प्रभूंच्या खिडकीवरती जाऊन बसतो, काही करत नाही, नुसता बसतो. तरी प्रभूजी येतात आणि असाच करतात. आपण कोणी घरात खिडकीवरती कावळा बसला तर आपली पहिली रिॲक्शन काय असते की त्याला नाही का आला का आला असा. प्रभूजीच नाही पण सगळेजण. तर म्हणजे एवढे लोक चितू करतात. तुमच्यापैकी किती जण कावळ्याबरोबर सेल्फी काढतात, स्टेटसवर टाकतात की आज माझ्या घरात बघा असा कावळा बसलाय. नाही, मोर बसला तर काय करायचं, चुकून घराच्या माडीवरती मोर आला की लगेच. तर तो मोरांचाच पत्ता घेऊन जातो. लोक सेल्फी घेतायत, त्याला इतकं वाईट वाटतं. त्याला असं वाटतं की असा जीव द्यावा, पण ते पक्ष्यांना तसा जीव देता येत नाही उडी मारून. तो मोराशी बोलायला सुरू करतो. काय कसला सुखी आहे. मोर म्हणत होता काय सुखी, मी सुंदर आहे म्हणून लोक सगळे माझ्या पिसाला ओढून घेतात, मारतात, पकडून बागेत ठेवतात. तो म्हणाला मी ही सगळी बाग बघितली आणि माझ्या असं लक्षात आलं की एका सुद्धा पिंजऱ्यामध्ये कावळा नाही. तुम्ही कधी असं बागेत गेलाय का तिथं भारतीय कावळा असं ठेवून, म्हणजे त्या बागेला काही स्टँडर्डच नाही ना. तुम्ही कावळा ठेवतो, कावळे असे येतात. कावळे त्या हत्तीवर बसतात, बरोबर की नाही, मगरीवर बसतात, मगरीच्या तोंडात जातात, बाहेर येतात. मोर म्हणाला मला असं लक्षात आलं की एकमेव पक्षी कावळा ज्याला कोणीही पकडत नाही. लहान मुलं येत, तुमच्यापैकी किती जण लहानपणी कावळ्याच्या मागे पळत गेला की मी आता कावळा पकडणार, घरी जाणार, आईला सांगणार आई बघ मी कावळा पकडून आणला, आता मी ह्याला पाळणार, पिंजऱ्यात ठेवणार, रोज त्याला लाडणी खायला घालणार. कोणी केलंय असं? नाही, कोणीच करत नाही.
कावळ्याच्या मागे कुणीच लागत नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी कावळा असताना फार सुखी झालो. कावळ्याला वाटतंय हंस सुखी, हंसाला वाटतंय पोपट सुखी, पोपटाला वाटतंय मोर सुखी, आणि मोराला वाटतं कावळा सुखी. तर आपल्याला नेहमी वाटत असतो श्रीमंत आहे ते सुखी आहे, त्यांचं घर आहे 1 मजली 2 मजली, गाडी आहे. ज्याला सायकल त्याला वाटत असतं ज्यांच्याकडे बाईक आहे ते सुखी आहे. नाही, हे मृगजळासारखं की आपल्याला वाटत असतं हे मिळालं ना की लाईफ एकदम सेट होऊन जाईल. तसं नसतं. त्यानंतर असं म्हणतात की तो माणूस त्या जंगलामध्ये गोष्टी शोधता शोधता त्याला एक नदी दिसते, तो त्यात उडी मारतो. नदीमध्ये उडी मारताना सगळ्यात महत्वाचं असतं की त्या पातळी किती. जर का ती नदी त्याची पातळी खूप थोडी असेल, जास्त खोल नसेल, तर माणूस पडतो, त्याला जोरात लागतो. तर ते म्हणतात की आपण आपले जे मित्र आहेत, पहिल्यांदा त्यांनी एकदा ते भौतिक मित्राची तुलना त्या झाडाशी केली, नंतर म्हणाले नदी. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? उथळ नदी सारखे असतात. आपल्याला वाटतं की कधी कधी एखादी नदी बघून की आता मस्त तो उडी मारावी आणि मस्त त्यात बरं वाटेल, आणि उडी मारली कळाले की उथळ आहे. तर हे मित्र त्या उथळ नदीसारखे असतात, जे भक्त नसतात. आणि मग त्या नदीमध्ये त्या जंगलामध्ये एवढा जातो तो सुख शोधायला, आणि तर त्याला दावा मिळेल. आपली तर मंगल आरतीच जी इस्कॉनची आहे त्याच्यामध्ये लिहिलंय संसार दावा, जगात दावा मिळेल. लोकांना तर जाणवत नाही की आहे. लोकांना आपण कितीतरी सांगतो ना की अरे या जगात हे जग दावा मिळेल, आम्ही तर एसी लावून बसलो. नंतर कळतं हळूहळू, आणि ज्या दिवशी कळतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून श्रीकृष्णांची आपण वेळेत शरण घेतली पाहिजे. त्यानंतर ह्या जंगलामध्ये असे महाल दिसायला लागतात. माणूस एकदा वेडा झाला ना त्याला काही दिसायला लागतं. आपण हवा महाल म्हणतो ना, हवा महाल जयपूरमधला नाही, हवेमध्ये महाल दिसतात. ते खरे नसतात पण वाटतं आहे. म्हणून श्रील प्रभुपाद उदाहरण देतात की डे ड्रीम, आणि रात्रीचं स्वप्न आणि दिवसाचं स्वप्न. रात्री आपल्याला स्वप्न असं दिसतं की मी माझ्या मागे एक वाघ लागलाय मी पळतोय, माझ्या मागे वाघ लागलाय मी पळतोय. आणि दिवसा मग आपण उठतो आपल्याला नाही वाघ नाही. आणि दिवसा आपण स्वतःला समजत असतो माझं अण्णा भोसले, माझं अण्णा चव्हाण, माझं अण्णा पाटील, कुलकर्णी, देशपांडे. हे सुद्धा एक स्वप्नच. वास्तविक आपण कोणी नाही, आपण सगळेजण भगवंतांचे अंश आहोत. त्या भौतिक जगामध्ये डोंगर आहेत, त्याच्यावर बरेच कांटे दगडे आहेत, आणि त्याचे उदाहरण म्हणून ते सांगतात की अशा या डोंगरावरती चढणं, अशा या डोंगरावरती चढणं म्हणजे अथक प्रयास करणं. लोक सुखासाठी वगैरे हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष तपस्या करतात. शेवटी काय झालं, हिरण्यकशिपूने 60,000 वर्ष तपस्या केली आणि तो परत आला. आणि प्रल्हाद किती वर्षाचा असताना हिरण्यकशिपूचा वध झाला? 5. 60,000 वर्षाची तपस्या 5 वर्षात तो परत आला. 5 वर्ष त्याला फक्त भोगायला मिळालं राज्य. प्रल्हाद 5 वर्षाचा झाला, हिरण्यकशिपूने नरसिंहदेवाने त्याचा वध. आणि नंतर सर्प, ज्याला आपण काल सर्प म्हणतो. पण काल सर्प हा आयुष्याच्या शेवटी येतो. भागवतामध्ये असं सांगितलं की सर्प दंश झाल्यावर जसा माणूस बेशुद्ध होतो, तसं भौतिक जगतातली बहुतेकशी लोक बेशुद्ध अवस्थेत असतात. बेशुद्ध अवस्थेत असतं म्हणजे आपल्याला आठवतच नसतं की देवाचं आपलं नातं काय, मी कोण आहे, मी आत्मा आहे, काही आठवत नसतं. झोपणे, झोप ही अतिशय प्रिय असते. सकाळच्या वेळी आपल्या अर्ध्या निम्म्या भक्तांचा इस्कॉन मध्ये वगैरे जे आहे, जे काही समस्या आहेत ते जप व्यवस्थित न केल्यामुळे, आणि जप व्यवस्थित न होणं ही जी समस्या आहे ती झोप व्यवस्थित न घेतल्यामुळे.
झोप व्यवस्थित न घेतल्यामुळे ही जी समस्या आहे त्याचं कारण आहे रात्री उशिरा झोपल्यामुळे. मग त्याच्यामुळे मी रात्री उशिरा झोपलो, मग सकाळी उशिरा उठलो, ब्रह्ममुहूर्त चालू होता, मी झोपलो होतो आणि माझा जप झाला नाही आणि मग दिवसभर आपण आपली ती माळ खेचत असतो. म्हणून प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात की जप म्हणजे सकाळचा जप. इंग्लिशमध्ये चॅन्टिंग मीन्स मॉर्निंग चॅन्टिंग, आफ्टर दॅट इट इज काउंटिंग, म्हणजे फक्त मोजणे. जो जप आहे तो सकाळी, जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करतो तो जप. नंतर फक्त माणूस मोजत राहतो. नंतर त्या जंगलामध्ये अशा विहिरी आहेत असं जडभरत सांगतो. आणि विहिरी म्हणजे 2 प्रकारच्या विहिरी असतात बघा. एका विहिरीना पायऱ्या असतात खालपासून वरपर्यंत. माणूस म्हणजे तशी विहीर नाही, याला डीप डार्क वेल असं म्हणतात, ब्लाइंड वेल्स म्हणतात इंग्लिशमध्ये. मला मराठी शब्द माहिती नाही. अंधकूप. त्याच्यात काही पायऱ्याच नसतात. तशा पडलं की मदत तरी कुठून मिळणार? हे काय? तर या जगामध्ये जे सुख आहे ते मधमाशांच्या पोळ्यासारखे. केवढी मोठी किंमत आहे बघा मोलाची. हे भागवतामध्ये मला इतकं मनाला पडलं. मला वाटलं इतके वर्ष मी का नाही वाचलं. प्रत्येक माणूस जो सुख शोधायला जातो, प्रत्येक वेळेस तुम्ही कुठेतरी सुख शोधायला जाता म्हणजे एक पोळं उठवत आहे. आणि त्या सगळ्या मधमाशा येऊन जाऊन इतका त्रास होऊन जातो की असं वाटतं का गेलो ते. असं झालं की नाही तुमच्या आयुष्यात की का ते सुख शोधायला गेलो आणि काय झालं, काय त्रास झाला मला. इथे एक जास्त पाऊस, कमी पाऊस, अशा गोष्टी चालूच असतात. लोक फसवतात. बेग बॉरो, बेग म्हणजे भीक मागणे, मागणे. बॉरो म्हणजे उधार घेणं आणि नंतर चोरी करणे. प्रभुपाद म्हणतात पहिल्यांदा लोक मागतात, नाही दिलं तर उधार मागतात, नाही दिलं तर चोरी करतात. हे जगात. आणि मग ते शेवटी म्हणतात त्या राजाला की हे राजा, तू आता ज्ञानाच्या तलवारीने तुझ्या या सगळ्या भौतिक असतो. शेवटचं जडभरताचं रघुना राजाला दिला. शेवटचं हा राजा आहे, राजाकडे तलवार असते. तो म्हणे ही तलवार नाही, ज्ञानाची तलवार. म्हणून आपण रोज श्रीमद भागवत वाचलं पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, चैतन्य चरितामृत वाचलं पाहिजे. तर आपली ही ज्ञानाची तलवार. ते म्हणतात की ही ज्ञानाच्या तलवारीला धार लाव, धार लाव आणि मग तुझी आसक्ती सगळ्यात तोडता येते. आणि रघुन इतका खुश होता म्हणे की काय. तर म्हणाले की तुमच्यासाठी लोक या पृथ्वीवरती आहेत, तुझी धूळ मी माझ्या डोक्यावरती मस्तकावरती लावतो. स्वर्गात जाऊन राहण्याचा काय उपयोग आहे जर का तिथं असा सत्संग मिळणार नसेल. मी आता इथे आलोय कारण माझ्या घरातली सगळी लोक अमेरिकेला गेली. तर मला खूप सगळी गळ घातली की चला. मी त्यांना एकच गोष्ट बोललो की 20 दिवसांनी फिरून परत इथंच यायचं नाही. कशाला जायचं, म्हणजे खूप छान असतं तिकडे वातावरण, अगदी स्वर्गात गेल्यासारखे. काय तिथं थंड, तिथे असं काय एक थेंब घामाचा येत नाही. उन्हाळ्यामध्येच होतं तिथे. सगळं स्वच्छ हवा, खायला चांगलं, नुसतं हवं ते मिळतंय हवं. पण परत इकडेच यायचंय ना शेवटी. मग कशाला जायचं. लोक म्हणतात ना स्वर्गात जाऊया, हे करूया, पण शेवटी मृत्यू येणार असेल तर काय. आणि मग परीक्षित म्हणतात की हे सगळं चांगलं आहे पण ते मला परत सांगा. 13व्या अध्यायातला 26वा शेवटचा श्लोक आहे. म्हणजे की ज्यांची बुद्धी कमी आहे त्यांना कदाचित कळणार नाही. तुम्ही त्यांना सिंपल करून सांगा. आणि मग ते परत सांगायला सुरुवात करतात. ह्याला म्हणतात भागवत ऐकण्याबद्दल रुची असणे. जर का मी आता तुम्हाला म्हटलं की आता हे जे मी आता बोललो ना
आता 8:45 9:30 परत सांगतो. ते चुकून आलो इकडे. चैतन्य महाप्रभू परत परत जेव्हा भागवत ऐकायचं म्हणजे ध्रुव महाराजांची गोष्ट परत सांगतात. आपल्याला प्रेम नसतं त्यामुळे आपल्याला परत परत ऐकलंय. परत त्या गोष्टी त्यांनी सांगायला सुरू केल्या. आता सगळ्या गोष्टी मी सांगत नाही. चैतन्य मग त्यानंतर ते म्हणाले की शेतामध्ये झाडाच्या बरोबर तुम्ही जे लावलेलं असतं ते त्याबरोबर वीड्स शब्द सांगत वीड्सला काय म्हणतो? बियाणं उगवतात त्याच्या बाजूला ते नको असलेलं तण म्हणतात. तण नको असलेला गवत. तर तुम्ही जर का तुम्ही शेत व्यवस्थित जाळलं नाही तर ते तसंच खाली राहतं, परत उगवतं. म्हणून काय म्हणतात की कधी कधी कापूर जर का तुम्ही मडक्यामध्ये ठेवला असेल तर मडक्यातनं कापूर जरी काढला तरी त्यांना कापराचा वास येत नाही. तसं इच्छा खूप वेळा राहतात. त्यामुळे आपण जर का व्यवस्थित जप वगैरे नामस्मरण केलं नाही तर त्या इच्छा तशाच राहतात. सोनं हे या ठिकाणी सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित संवादामध्ये प्रभुपाद तिथे सांगतात की जेव्हा परीक्षितांनी कलीला पकडलं ना, कली म्हणाला रे कुठेतरी जागा दे, तू राजा आहेस, मी तुझी प्रजा आहे. म्हणाला ठीक आहे, जिथे व्याभिचार होतो तिथे जा, जिथे लोक जुगार खेळतात तिथे जा, दारू पितात तिथे जा, तिथे जा तू. असं त्या 4 जागा सांगितल्या. जिथे लोक मांस मटण मच्छी खातात तिथे जा. तर कधी म्हणायला नको, महाराज 4 ठिकाणी कशाला पाठवतात, एकाच ठिकाणी पाठवतात. जिथं सोनं आहे ना जिथं सोनं आहे तिथं हा माणूस हे सगळे कार्यक्रम करायला. आपल्याला सगळ्यांना पैसे हवेच. इथं कुणी असं आहे का की तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही नको म्हणाल? पैसे हवे. तर त्यात रिस्क असते. म्हणून आपण दान द्यायला शिकलो पाहिजे. पैसे आपल्या जमेत तेवढं आपण जेवढं जास्त दान देऊ की हे भगवंतांसाठी. मी जरा अभिमानाने सांगतो, माझे सासरे जवळजवळ 75 वर्षाचे तरी ते रोज ऑफिसला जातात आणि जे कमवतात त्यात खूपसं त्या पुण्याच्या मंदिराला दान देतात. तर त्यांना आम्ही विचारतो की आता काय बस करणार नाही म्हणून मी माझ्यासाठी जातच नाही, भरपूर आहे मी कमवतो आणि तिकडं. आपण तेवढं जरी करू नाही शकलो तरी द्यायला जेव्हा लागतो आपण प्रचारासाठी कृष्ण भगवानाच्या, तेव्हा आपण आपल्या इच्छा शुद्ध होतात की पैसे कोणासाठी कमवायचे, कशासाठी कमवायचे. आपल्याला खूप वेळा पैसे स्वतःसाठी हवे असतात. आणि पुढे ते सांगतात की या भौतिक जगामध्ये लोक स्वतःच्या नातेवाईकांना मारतात, त्यांना सुद्धा एवढा स्वार्थ. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो की औरंगजेबाने शहाजहानला कैद केलं होतं. हे तर आपण सगळ्यांनी वाचले. त्याच्या पुढची एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तो शहाजहानला पाणी जेव्हा द्यायचा ना, मोजून द्यायचा, मोजून एवढंच पाणी. सकाळी 1 घोट, दुपारी 1 घोट, संध्याकाळी 1 घोट. त्याच्यावरती वैतागून शहाजहानने औरंगजेबाला एक पत्र लिहिलं. कोणाला माहिती आहे का या पत्राविषयी? त्या पत्रामध्ये तो असं लिहितो की तू कसला मुसलमान आहेस की आपल्या वडिलांना मोजून पाणी देतोस, थोडं थोडं घोटभर. हे त्यांनी लिहिलेलं बरं का, म्हणजे ह्याच्यावर काही दंगल व्हायची पण कारण नाही. माझ्याकडे हा श्लोक त्यांनी लिहिलं, त्याचे शब्द आहेत. आणि त्याच्यापेक्षा तुझ्यापेक्षा कैक पटीने ते हिंदू बरे जे आपल्या मृत पूर्वजांना पण पाणी देतात. आपण किती श्राद्ध देतो करतो तर आपण पाणी ठेवतो की नाही फोटोपाशी आपल्या आई वडिलांच्या, आजोबांच्या. हे हिंदू मेलेल्या आई वडिलांना सुद्धा पाणी देतात आणि तू जिवंत बापाला मोजून मोजून पाणी देतोस. हे कलियुगाचं लक्षण. हे राक्षस नाही. त्यानंतर परीक्षित महाराज म्हणतात हे गव्हर्नमेंट ऑफिसर
आणि ते म्हणतात की नंतर लोक इतके वेड्यासारखे एकमेकांशी आसक्त होतात. हा श्लोक आहे बरं का भागवतामध्ये. त्यात त्याने की त्यांना खूप वेळा वाटतं की आपल्या आजोबा पणजोबा आपल्या मुलाच्या किंवा नातवाच्या रूपात परत आले, असं लोकांना वाटतं. अरे बापरे, हे ऐकल्यावर मला असं जोरात बसली, कारण आपल्या घरात तर असंच आपण बोलतो ना, हे परत आले ते परत आले. प्रभुपाद म्हणतात काय परत आले? 2 गाड्या नदीमध्ये एकत्र येतात, काही काळ राहतात आणि नंतर वेगळं होतं, ते परत कधी भेटतच नाही. असे हे 2 जीवात्मे, असं हे घरामधली परिस्थिती असतात. कसं ते येणार आजोबा परत आणि पणजोबा परत? कधीतरी हे शक्य आहे, पण ठीक आहे, परत आले याचं आपल्याला दुःख वाटलं पाहिजे की ते गेले नाही तो वैकुंठाला. आणि आपली भक्ती कमी पडली, कारण नरसिंहदेवाने सांगितलं की तुझे 14 पिढ्या मागच्या आणि पुढच्या मी वैकुंठाला नेतो, तर आपली भक्ती कुठेतरी कमी पडते. तर आपण परत आले म्हणून नाचू नका. दुःख वाटलं पाहिजे की त्यांनी पण भक्ती केली नाही, आपण पण केली नाही. लोक चोरी करतात, चोऱ्या करतात. चक्र, देवाच्या चक्राचं आपण आश्रय घेतला पाहिजे. या ठिकाणी ते सांगतात की गिधाड आणि कावळे तुम्हाला वाचू शकणार नाही सिंहापासून. सिंह बघा आला की हे गिधाड कावळे सगळे पळतात. गिधाड आणि कावळे म्हणजे अपसंप्रदाय. जे लोक प्रॉपर संप्रदायातलं प्रचार न करता काहीही करा, भक्ती करा असं शिकवतात, ते नंतर ते माकडाचं उदाहरण देतात. म्हणजे माकड हे कसं एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारतात, तसा आत्मा एक शरीर सोडतो दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आणि ते सांगतात हत्ती पिसाळलेला असतो ना, तसं या जगामध्ये मृत्यू वावरत असतो. आज ह्याला मार, उद्या त्याला मार, आणि त्याच्यामध्ये माणसाच्या मनामध्ये भीती उत्पन्न होते. म्हणून ते सांगतात एका ठिकाणी या माकडाच्या जवळ, म्हणजे सत्वगुणात आपल्याला लोक दिसतात ते मागच्या जन्मामध्ये गायी होते, रूपात तात्पर्यामध्ये दिसतात. जे रजोगुणात असतात ते मागच्या जन्मामध्ये वाघ, सिंह वगैरे, आणि जे तमोगुणात असतात व्यक्ती ते मागच्या जन्मात माकड. आणि शेवटी ते सांगतात की ही माशी आहे आणि गरुड आहे. माशी कधीच गरुडाच्या रस्त्यावरनं जाऊ शकत नाही, तिचा इंटरेस्टच कशामध्ये असतो, कुठे विष्ठा मिळाली का काय. आणि गरुड हा नेहमी देवाच्या सेवेसाठी असतो. मग तो शेवटचं जे त्यांना शेवटचा जो उपदेश केला त्याच्यामध्ये सुखदेव गोस्वामी सांगतात की परीक्षित माशीसारखं नाही झालं पाहिजे माणसं. कुठं माशीचं किती कुठपर्यंत जाऊ शकते माशी, बरोबर आहे. तर त्यामुळे आपण गरुडासारखं, गरुड जे भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांच्या सदैव सेवेत असतात. आणि मग तसं आपण हा सेवाभाव ठेवलो तर तो गरुडावरती बसलेला भगवंत येऊन आपल्याला इथून मी थांबवतो. हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. काय प्रश्न? हा बरोबर. माझ्या असं आपलं लक्षात आलंय, तुम्ही एकदा याच्यावर ड्रामा सुद्धा केला होता, आणि मला असं वाटायला लागले की जड भरत प्रभूंच्यावरती तुमचं हे जे व्याख्यान आहे, तर हा जो अध्याय त्याच्यावर तुम्हाला अतिशय प्रेम